अयोध्येतील राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची स्थापना होणार। मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती। अयोध्येच्या रामलला नगरमधून अक्षता वाटपाला सुरुवात। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सरचिटणीसांकडून घरोघरी जाऊन अक्षता वाटप। राममूर्ती स्थापनेचं पंढरपूरच्या विठुरायाला निमंत्रण। राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी अक्षता कलश ठेवून निमंत्रण दिलं। 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा। आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा राज्यभरात संप। वाहन चालकांचा नवीन कायद्याला विरोध। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य बाल मलकित सिंग यांची माहिती। ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक जारी। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश। टँकर चालक आणि प्रशासनाची बैठक निष्फळ। टँकर चालकांच्या संपाबाबत तोडगा नाही। टँकर चालक संपावर ठाम। राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही। पुण्यातील सर्व पेट्रोल पंप चालू राहणार। पेट्रोल पंप बंद निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा। अमरावतीमध्ये वाहन चालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवून आंदोलन। नववर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चालक आक्रमक। हिट अँड रन कायद्याचा वाहन चालकांकडून निषेध। समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावर चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ट्रक चालक थांबले। नाशिक शहरामध्ये रात्री पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची आणि वादाच्या घटना। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचा संप। पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा। सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावर ग्राहकांचा राडा। पेट्रोल भरण्याच्या रांगेमध्ये वाहन चालकांमध्ये वाद। पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। जळगावमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्यानं नागरिकांच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगा। संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपाचे परिणाम पेट्रोल पंपावर उमटले। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप। त्यामुळे सर्व खासगी बस चालक, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी। छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडे 2 दिवस पुरेल एवढाच डिझेल साठा। 2 दिवसांपेक्षा अधिक संप लांबल्यास एसटीवर परिणाम होण्याची शक्यता। ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका। भंडारा आगाराच्या 250 बस फेऱ्या रद्द। लातूरमध्ये संपाचा परिणाम। लातूर शहरातील काही पेट्रोल पंपावरील इंधनांचा साठा संपला। यामुळे वाहन चालक त्रस्त। वसईमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांचा गोंधळ। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याची नागरिकांना भीती। पेट्रोल पंपावर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। इंधनाचा तुटवडा भासू शकतो या अफवेमुळे नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी। रात्री उशिरापर्यंत शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी रांगा। नाशिकच्या मालेगावमध्ये टेहरे इथे ट्रक चालकांचा मुंबई आग्रा महामार्ग बंद पाडण्याचा प्रयत्न। यावेळी टायर जाळत शासनाचा निषेध केला। वर्ध्यामध्ये शासनाच्या हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध। वर्ध्यातील ट्रक चालकांचं बजाज चौक परिसरातील स्टेअरिंग बंद आंदोलन। कायदा मागे घेण्याची चालकांची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। बैठकीचं मनोज जरांगेंनाही निमंत्रण। दरम्यान मराठा आरक्षणासंबंधित होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला जाणार नसल्याची जरांगेंनी माहिती दिली। फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे कोर्टात आरक्षण टिकलं नाही। मंत्री विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप। मराठवाड्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची बैठक। हैदराबाद येथील निजामकालीन नोंदींचा अहवाल विखे पाटलांना सुपूर्द केला।
प्रकाश शेंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेट घेत सराटेंनी केलेल्या याचिकेसंदर्भात ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्याची मागणी केली. 13 जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंना महासभेचं आमंत्रण. ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभा घेण्याचा निर्णय. पाणबुडीचा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दिल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. पिकांच्या नुकसानाकरता शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत करण्याला शासनाची मान्यता. बुलढाण्यामध्ये स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर रविकांत तुपकर ठाम. राजू शेट्टी ऐनवेळी कोणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो, तुपकरांचं वक्तव्य. स्वाभिमानीकडून रविकांत तुपकरांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ऑफर. राजू शेट्टींची माहिती. जर तुपकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नी शेतकरी बांधवांना न्याय मिळेल. शिंदे आणि फडणवीसांची कांदा प्रश्नावर चर्चा सुरू. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. तर नव्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ, मुनगंटीवारांचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 218 कोटी उपलब्ध. तर विमा वाटप सुरू असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनचाच. पक्ष फुटण्याआधीही त्यांनी हेच केलं. त्यांनी शरद पवारांच्या जवळची अनेक माणसं तोडली. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप. महाविकास आघाडीचा लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार. फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांची भारताच्या संविधानासाठी देशाला गरज. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर संविधानाच्या सुरक्षेसाठी प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत येतील, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी चर्चा सुरू. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला शरद पवार आणि राहुल गांधींसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची अरविंद सावंत यांची माहिती. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. तर भाजपकडून प्रचारासाठी अभिनेत्यांचा वापर केला जाईल, मात्र ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही, पटोलेंची टीका. शिवसेना ज्यांनी फोडली त्यांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळणार नाही. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य. तर भाजप त्यांना कमळ चिन्हावर लढायला सांगेल, सावंत यांचा दावा. कायद्याचा दुरुपयोग करणारे अधिकारी जेव्हा पोलीस महासंचालक पदावर बसतील तेव्हा कायद्याचं राज्य असेल का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. 2024 हे निवडणुकीचं वर्ष, त्यामुळे जनतेनं आता आमच्याकडे लक्ष द्यावं, मुश्रीफांचं मतदारांना आवाहन. राज्यामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही कामाला लागलोय. आमदार संजय गायकवाड यांची माहिती. तर महायुतीला देशामध्ये 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, गायकवाड यांचा दावा. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा सवाल. तर हिंदुत्वासाठी काम करणारे 2 मराठी नेते एकत्र येणं ही चांगली बाब, गोगावलेंचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये हिंगोलीत महायुती आणि शिवसेनेचा भगवा फडकत राहण्याचा संकल्प, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची माहिती. ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा. तर कोणतीही राजकीय भेट नव्हती, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंची 6 जानेवारीला दक्षिण मुंबईमध्ये सभा. गिरगाव विभाग क्रमांक 12च्या वतीनं सभेचं आयोजन. ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईत लोकसभेची तयारी. धाकधूक आम्हाला नाही तर विरोधकांना, मंत्री संदीपान भुमरेंचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोला. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे रात्री स्वप्न पाहून सकाळी बोलतात, भुमरेंची टीका. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबईमध्ये भाजपकडून चाचपणी सुरू. मुंबईतील 6 लोकसभा जागांचा विधानसभा निहाय आढावा घेणार. भाजपचे आमदार नामदेव ससाणे यांना जातीवाचक शिवीगाळ. सोनू खतीब नामक व्यक्तीकडून शिवीगाळ. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली. त्यांच्या जागी वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती. धुळ्यामध्ये 31 डिसेंबरच्या तैनात बंदोबस्तामध्ये 7 पोलीस कर्मचारी गैरहजर कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंकडून निलंबनाची कारवाई. कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कासारवडवली इथं आयोजित केलेल्या रेव पार्टी प्रकरणी दोघांना अटक, तर जागा मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू। रेव पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांना समुपदेशन करून घरी पाठवलं। विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एक मतिमंद मुलावरती माथे फिरून प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मतिमंद मुलगा आणि माजी नगरसेविका दोघंही गंभीर जखमी झाले। बीड जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 307 आरोपींना अटक, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, तर या प्रकरणी 6 टोळी प्रमुखांना अटक। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, दुचाकी चोरी करताना 3 आरोपींना 15 दुचाक्यांसह रंगेहात पकडलं। दुचाकी चोरट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चालत्या दुचाकीनं अचानक पेट घेतला, दुचाकी स्वार सुखरूप। कुर्ला पश्चिम परिसरातील भंगाराच्या 5 ते 6 दुकानांना आग, अग्निशमन दलाला काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट। सांगलीच्या मिरजमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, शिवसेना कार्यालयाच्या जागा मालकी हक्कावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक आमने-सामने। सांगलीमध्ये मिरजेत शिवसेनेच्या 2 गटात राड्यानंतर महापालिकेकडून कार्यालयावर कारवाई, मोकळ्या जागेमध्ये पक्षाचं कार्यालय उभारलं होतं ते जमीनदोस्त केलं गेलं। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये 12 जानेवारीला माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा होणार। जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक येण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणीसाठी सिंदखेड राजा इथं सर्वपक्षीयांचं धरणं आंदोलन। परभणीमध्ये मराठा आणि ओबीसींसह अनेक जातींच्या तरुणांनी मोर्चा काढला, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी। लातूरमध्ये रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, मात्र लोकार्पण सोहळा लांबणीवर। पहिल्या टप्प्यामध्ये 1920 रेल्वे बोगी तयार करण्याचं उद्दिष्ट, मात्र 3 वर्षांपासून उद्घाटन लांबणीवर। 12 जानेवारीला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात MTHLचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होईल, मुख्यमंत्र्यांची घोषणा। भिवंडीमध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ, एसटी स्थानक ते नागाव रस्त्यावरती आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शुभारंभ, शहर स्वच्छ ठेवण्याचं आयुक्तांचं आवाहन। राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यातील विविध ठिकाणी कारवाईमध्ये 15 वाहनं जप्त, तर डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। ठाणे शहरात 31 डिसेंबर रोजी 297 तळीरामांवर कारवाई, 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 743 मद्यप्रेमींवर ठाणे वाहतूक शाखेची कारवाई। नाशिकच्या मालेगावमध्ये 2 गावठी कट्टे आणि 5 जिवंत काडतुसं जप्त, या प्रकरणी 2 संशयित ताब्यात, पवारवाडी पोलिसांची कारवाई। राज्यामध्ये 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, ठाणे, मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।